तर ठाण्यामध्ये केमिस्ट असोसिएशनची बैठक मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी उधळून लावली। वर्तक नगरमध्ये एका सभागृहामध्ये ही बैठक सुरू होती आणि त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी सभागृहात घुसून धुमाकूळ घातला। यावेळी मनसेने मेडिकल सर्वसामान्यांसाठी खुलं असावं अशी भूमिका मांडली। बैठकीमध्ये धुमाकूळ घातल्याप्रकरणी पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना यावेळी ताब्यातही घेतलंय। आपण बघू शकतो ठाण्यामधली ही दृश्य आहेत। काही वेळापूर्वी ठाण्यामध्ये मेडिकल असोसिएशनची एक बैठक होती आणि ती बैठक एका सभागृहामध्ये आयोजित करण्यात आली होती। तिथे थेट मनसेचे कार्यकर्ते घुसले आणि ही बैठक उधळून लावली। यावेळी काही वेळासाठी झटापट सुद्धा दिसली। त्यानंतर पोलीस आले। पोलिसांनी मनसेच्या या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलेलं आहे। केमिस्ट असोसिएशनची महत्त्वपूर्ण बैठक होती। 3 दिवसांसाठीचा केमिस्ट असोसिएशनने संप पुकारलेला होता। आणखी माहिती जाणून घेऊया ठाण्यातून आमचे प्रतिनिधी कपिल राऊत सध्या आपल्या बरोबर आहेत। कपिल, सांगाल काय नेमकं झालं ठाण्यामध्ये? नक्कीच जेव्हा हेमाली ठरवण्यात आलं होतं 3 दिवसाचा संप होणार आहे मेडिकलचा, तेव्हाच ठाण्यातील मनसेने इशारा दिला होता की तुम्ही संप करू नका मेडिकल असोसिएशनला। परंतु मेडिकल असोसिएशन आज संपावर गेलेली होती आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्य लोकांचे हाल होत होते आणि ह्याचाच उद्रेक म्हणून आज मनसे कार्यकर्त्यांनी त्यांची बैठक सुरू होती एका हॉलमध्ये वर्तक नगर इथे। तिथे जाऊन बैठक उधळून लावलेली आहे, तिथे तोडफोड केलेली आहे। यामध्ये मनसे कार्यकर्ते व मेडिकल असोसिएशनच्या लोकांमध्ये बाचाबाची झाली। परंतु एक प्रकार गोंधळ झाला होता। त्यांचा इशारा हाच होता का बाबा मेडिकल चालू ठेवली नाही तर आम्ही आमच्या मनसे स्टाईलने उत्तर देऊ। हेमाली, ठीक आहे कपिल, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।